न शिकलेल्या वडिलांचा, शेतकऱ्या वडिलांचा मी लेकरू आहे. त्यामुळे आमच्या तारखा काही खऱ्या नाही आहे. मला खूप कुतूहल आहे त्या तारखेचं, खूप आताही कुतूहल आहे. माझ्या मायला विचारलं मी केक कापताना, माय मी कधी जन्मलो ग? माझी माय म्हणली जाऊ दे की माय आता काय करायचं. म्हणलं असं नाही, पण सांग ना आता मग जन्मलो केवढं तरी सांग, म्हणजे तुला जे माहिती आहे जगात कोणालाच माहीत नाही का नाही. हां ती म्हणली माय गुढीपाडवा होता, हां नंतर ते अमावस्या पौर्णिमा काहीतरी आली आणि त्याच्यानंतर गुरुवार आला तू जन्मालास. आता तिच्या म्हणण्याप्रमाणे एप्रिलमध्ये जन्माला असायला पाहिजे आपण, 10 किलो तरी टाकली. पण ठीक आहे आता जी टाकली. मी तुम्हाला सांगत होतो की साधारणपणे मी 6वी-7वीला असताना माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. माकेगाव नावाचं छोटंसं गाव आहे, रेणापूर तालुका, जिल्हा लातूरमध्ये आमचं गाव आहे. मी 10वी पास होईपर्यंत त्या गावात लाईट नव्हते, अशा गावात आमचं शिक्षण माझं झालं. मी 10वीला पास होईपर्यंत कंदील आणि चिमणीच्या प्रकाशानेच अभ्यास केला त्या गावामध्ये. अशा गावात आमचा जन्म झाला. पद्मश्री डॉक्टर तात्याळाला विठ्ठल राणे त्याच घरामध्ये आम्ही शिकलो. तर तुम्हाला सांगत होतो मी की माझ्या माईला का लग्नाला जायचं होतं. माझी माय मला म्हणाली, कमिटमेंट कधी केली, माझी माय मला म्हणाली माय तू जा, एका माझ्या मित्राचं नाव घेतलं, त्याच्या मायचं लुगडं घेऊन ये. लुगडं कळतं का तुम्हाला? लुगडं म्हणजे साडी. ओके, माझ्या माईच्या भाषेमध्ये लुगडं म्हणजे लांब जास्त असतं, त्याला 9 वार म्हणायची, आणि साडी म्हणजे 7 वार, म्हणजे ते लांबी जरा त्याची कमी असते. ही माझ्या माईची भाषा. ओके, तर ते लुगडं घेऊन ये म्हणाली. मी गेलो, माझ्या मित्राचं आईचं लुगडं आणलं, माईला घालून दिलं. माई लग्नाला गेली, लग्नावरनं परत आली. बैलगाडीत लग्नाला जेव्हा जायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी धुवून घेऊन हातात गडी करून हातात दिलं, नेऊन दे म्हणाले. मी नेऊन दिलं. नेऊन देऊन मी परत येत होतो. परत येताना ना आपल्या घराच्या समोर एक नाला आहे. काय भानगड आहे माहीत नाही, पण त्या नाल्यावरून मी कधी सरळ गेलोच नाही. मला नाड्या उडी मारून जायचं. मला उडी मारायला प्रचंड, आता पण नाल्यावरून जाताना उडी मारायची आठवण येते. पण आता कशी उडी मारायची, डॉक्टर विठ्ठल राणे 100 लोक सोबत असतात. उडी मला शपथ सांगतो तो नाला आत्ता पण बघायला उडी मारा वाटते. खूप अडचण पडते हो, एकदम माणूस मोठा झाला की खूप अडचणी, म्हणजे तुम्हाला काय सांगू काय. तर त्या नाल्यावरून अशी उडी मारत होतो बघा, उडी मारत होतो. आणि मला प्रश्न पडला की लुगडं देऊन येऊन उडी मारत होतो. मला प्रश्न पडला की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र हो, खूप अडचणीचं उत्तर यायचं. माझ्या माईनं लुगडं मागवलं होतं माझ्या मित्राच्या आईचं. त्याचं कारण होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घातलेलं, दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे 2 लुगडे एकत्र शिवलेले, किंवा ठिगळवालं लुगडं होतं. ठिगळ म्हणजे अण्णांची धोती पांढरी, जिथं फाटेल ठिगळ लावून ते लुगडं वापरायची. अशी लुगडं माझ्या माईकडे होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. घरची इज्जत राखण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं नेसून ती दुसऱ्याच लग्नाला गेली होती. दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. तो दिवस माझ्या लाईफ मधला दिवस आहे ना. उडी मारताना मी कमिटमेंट केली की बॉस इतका अभ्यास करायचा ना, आणि एवढा मोठा माणूस व्हायचं की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकतो. खरं सांगू, माझी कमिटमेंट माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी घेतली. आय डोंट नो तुम्ही कशासाठी कमिटमेंट करा. आणि मी खूप नशिबान आहे की मी 55 वर्षाचं होईपर्यंत माझ्यासोबत राहू शकली. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रिणी, माझ्या बायकोने 365 लुगडे घ्यायची ठरवली दरवर्षी. हा विषय खूप पुढचा, तिची खूप व्यवस्थित पूर्ण झाली. हा विषय वेगळा. महिना 365 नाही घेऊ दिले, पण 200 लुगडे दिसलीच घेतले माझ्या बायकोने माझ्या माईसाठी. मी तुम्हाला सांगत होतो मित्र की मी कमिटमेंट माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी केली. माझ्या माईचं लुगडं ही माझी शक्ती आहे. कमिटमेंट कुठल्याही कारणाने करा, स्वतः कमिटमेंट करा, माझं ऐकून कमिटमेंट करा, किंवा तुमच्या प्रसंगाने कमिटमेंट करा, पण कमिटमेंट करा की बॉस मोठा माणूस बनायचं. आणि शिक्षणाने माणूस मोठा बनतोय, तुम्हाला लिहून देतो. यशाच्या पासवर्ड मधला पहिला शब्द आहे कमिटमेंट, दुसरा आहे कन्सिस्टन्सी. कमिटमेंट केली, आज वर्गात गेलो, उद्या वर्गात गेलो, नंतर 8 दिवस अभ्यास केला. 8 दिवस अभ्यास झाला की जरा लो वाटायला लागलाय, अभ्यास करू वाटत नाहीये, बोर व्हायला लागलंय, आईची आठवण आली, वडिलाची आठवण आली, घरी वाटायला लागलंय. असं कसं होतं? मला खूप आश्चर्य वाटायला लागतं. म्हणजे पुस्तक वाच वाटत नाही, काय वाच वाटत. बघा मला खूप म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे. मी तुमच्याकडे असताना मला वाटायचं की पुस्तक वाचायचं नाही करायचं काय. आता मला वाटतं मी डॉक्टर विठ्ठल राणे प्लास्टिक सर्जन आहे, जगात उंच डिग्री माझ्याकडे आहे. मी कापाकापी करायचं नाही तर काय करायचं, आपल्याला काय येतं. म्हणजे ज्या विषयात तुम्ही आहात की नाही, बघा तुम्ही बघा किती सोपं काम आहे. मला असं नेहमी वाटतं ना की पुस्तक वाचणं आणि अभ्यास करणं याच्यावर जगातलं सोपं काम काहीच नाही आहे. ऑपरेशन करणं अवघड आहे, खरं आवड आहे, प्रमाणिकपणे तुम्हाला सांगतो. ओके, गाडी चालवणं पण अवघड आहे रे, थोडं चुकलं, पण इथं तसं जमतं ना, एकदा चुकलं तुम्ही पुन्हा करू शकता. अभ्यास करणं हे जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. म्हणून मी म्हणलं कमिटमेंट केली तुम्ही, पण कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवा. 1 दिवस अभ्यास करून 2 दिवस अभ्यास करून माणूस मोठा होत नाही. डे 1 to डे फायनल अभ्यास करायचा. तुम्ही हुशार लेकरात, बऱ्यापैकी तुम्ही इंग्रजी माध्यमाचे लेकरात, मी मराठी मीडियमचा पोरगा आहे. ओके, तुम्हाला सांगतो की मराठीतून इंग्लिश वाचताना 11th पेजला सायन्सला इंग्लिश, MBBS ला इंग्लिश, MS जनरल सर्जरीला इंग्लिश, MCS क्लासेस इंग्लिश, जगातली सगळ्यात शेवटची डिग्री घेतलेला मी डॉक्टर आहे. आणि सगळं एज्युकेशन मी इंग्लिश मीडियम मधून झालंय. आणि मराठी मीडियम म्हणजे ती जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलोय.
तुम्ही विचार करा मी काय म्हणतो. त्याच्यामुळे मी 11वीला आल्यानंतर आम्ही काय करायचं माहित आहे, बायोलॉजी पुस्तक काढायचो. बायोलॉजीच्या पुस्तकामधले शब्द लिहून काढायचे, येत नाही ते सगळेच येत नव्हते आम्हाला, इजवा सोडलं बाकी सगळेच येत नव्हतं. आणि त्या शब्दाचा डिक्शनरीमधनं अर्थ काढायचो आणि तो मराठीत लिहायचो आणि मराठीत इंग्रजी धडा वाचायचो, मराठीतून आम्ही त्याचं समजून घ्यायचो. ही अशी सिस्टीम असताना आम्ही प्राणी. आणि तुम्हाला सांगतो मी की मी MBBS ला आलो अंबेजोगाईमध्ये. अंबेजोगाई एवढ्यासाठी मी संभाजीनगरलाच माझा नंबर लागला होता. 1988 गोष्ट आहे, मी म्हातारा माणूस आहे. पण तुम्हाला सांगत होतो मी की तेव्हा माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे यांच्या पगारावर आम्ही सगळेजण जगत होतो घरातले. आम्ही 4 बहिणी 3 भाऊ असा मोठा परिवार आहे आमचा. आणि दादांच्या पगारावर आम्ही सगळेजण जगायचो. त्याच्यामुळे दादांनी ठरवलं की विठ्ठलला शिकवायचं तर मग खर्च न होता अंबेजोगाईला ते होते, म्हणून मी अंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतलं आणि मी अंबेजोगाईला गेलो. तुम्हाला सांगतो फर्स्ट इयर सेकंड इयर आम्ही होऊन गेलो पास, कारण 50 विद्यार्थी होते. फायनलला गेल्यानंतर खूप मोठी परीक्षा असते, खूप जास्त युनिव्हर्सिटी एक्झाम. आणि त्यात आता तुम्हाला PG वेगळ्या विषयात मिळते, पण तेव्हा आम्हाला फायनलच्या विषयात PG मिळायची. त्यामुळे ना मी आता असा अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवतो. तुम्ही किती लोक बनवतो माहीत ना मला, मी टाइम टेबल बनवतो. कसा टाइम टेबल बनवतात, टाइम टेबल की आता सरांनी म्हटले 7 ते 8 तास अभ्यास. हो, मी सगळ्यांना सांगतो दररोज 7 तास झोपा, दररोज 3 तास स्वतःला द्या. तरी 10 तास गेले, तरी 14 तास शिल्लक आहेत, त्यातले 7 तास क्लासला द्या आणि 5 तास अभ्यास करा. पण दररोज करा. आणि रविवारी अभ्यास नाही करायचा, रविवारी दुपारनंतर काहीच करायचं नाही. रेस्ट व्हायला राहणं माहीत हा एक विषय असतो. उगीच कधी अभ्यास करा, ते मध्ये गेला का नाही, बाहेर आला की नाही काही माहीत नाही, असं अभ्यास नाही करायचा. शिस्तीनं 7 तास झोपायचं, शिस्तीनं 3 तास स्वतःला द्यायचे, सकाळ दुपार संध्याकाळ मस्त जेवायचं. त्याच्यानंतर 1 तास मस्तपैकी आपल्याला आराम करायला द्यायचा आणि त्याच्या दिवसा झोपायचं नाही आणि रात्री जागायचं नाही. समजून घ्या मी काय म्हणतो ते, हे बायोलॉजिकल क्लॉक पाळायचं म्हणजे पाळायचं. आणि असा टाइम टेबल बनवा तुम्ही. मी बनवला टाइम टेबल MBBS फायनलचा टाइम बनवला. ओके, 18 महिने माझ्याकडे होते आणि 14 विषय माझ्याकडे होते. मी टाइम टेबल बनवला कारण मला फार येत नव्हतं, मला खूप वाचावं लागायचं. 1दा वाचलं जमत नाही, 2दा वाचलं जमत नाही, मला 10 वेळा वाचलं ना टॉपिक तरी कळतच नव्हता. त्यामुळे मला 20 वेळा वाचावं लागायचा. म्हणून मी सुरुवातीला पहिला टॉपिक म्हणून पुरं वाचायचो आणि दुसरा टॉपिक वाचताना पहिला रिवाईज करून दुसरा वाचायचो, तिसरा वाचताना पहिला दुसरा रिवाईज करून तिसरा वाचायचो, 4था वाचताना पहिले 3 रिवाईज, 10वा वाचताना पहिले 9 रिवाईज करून 10वा वाचायचो आणि 20वा वाचताना पहिला टॉपिक 20 वेळा वाचून झाला होता. तेव्हा मात्र कळायला लागलं की बॉस आपल्याला येतं. म्हणजे एवढे मला कष्ट करावं लागायचे. पण मला सांगतो मी माझी काय तयारी होती बॉस, माझी आजही तयारी आहे. मला वाटतं कष्ट नाही दुसरं काय करायचं, मस्त कष्ट करायला पाहिजे. कष्ट करण्यातली वेळ आहे, खूप वेगळी मजा आहे. कष्टाने जे मिळतं ना, बघा मी काय म्हणालो, विठ्ठल लाणे गरीबाचा, विठ्ठल लाणेचा मुलगा गरीबाचा नाही ना, तो कष्टाने करतोय, त्यातली एक वेगळी मजा आहे यार, त्यातली वेगळी मजा आहे. ओके, एकच लेकरू आहे मला, त्याला काही अडचण नाही, काहीच अडचण नाही आहे. 150 लोक माझ्याकडे नोकरीला काम करतात, मला कुठंच काही अडचण नाही आहे. ओके, विषय तो नाहीच आहे मित्र, विषय खूप वेगळा आहे. आता विषय हा आहे की कष्टाने मिळवायला पाहिजे आणि कष्ट करायला पाहिजे. कष्टातली मजा खूप वेगळी असते. मी तुम्हाला सांगत होतो की असा मी टाइम बनवला आणि एक्झामच्या दिवशी अभ्यास नाही करायचा, कन्सिस्टन्सीज पहिल्या दिवसापासून शेवटच्या अभ्यास करायचा. एक्झाम उद्या एक्झाम आहे, आज रात्री 10 वाजता सगळं संपायचं, मस्त झोपायचं, सकाळी उठायचं, आयची पास काहीच नाही आणि मग एक्झाम सेंटर जायचं. एक्झाम सेंटरच्या बाहेर आजकाल नातेवाईक पालक जातात, दीदी तुला कळत नाही, ती तुझी मैत्रीण तिथं अभ्यास करते, पुस्तक घेऊन बसली, तू वाचत नाही, वाच. त्याच्या पुढची हाईट ती काय वाचते जाऊन बघते तिची मम्मी आणि पुस्तकावर लावून देते तोंडाला वाच म्हणून. अरे यार, ही कुठली पद्धत आहे? एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका लेकरो. तुम्हाला कारण सांगतो की एक्झाम दिवशी तुम्ही जेव्हा वाचता ना, तुम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये मी कधीही वाचलेलंच नाही. एक्झामच्या दिवशी तुम्हाला 100% पाठ असलेला टॉपिक तुम्ही वाचा, तुम्हाला असं वाटेल की हे आयुष्यात फर्स्ट टाइम असतो. तसं टेन्शन असतं, त्याच्यामुळे ना एकदम रिलॅक्स राहा, रिलॅक्स जा, सिली मिस्टेक होत नाही. एक्झामच्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचत राहता, हा हो करता, तर तुमच्या सिली मिस्टेक जास्त होतात. त्यामुळे एक्झाम दिवशी शांत जायचं, एकदम काय जे ब्रेनमध्ये येत आहे, आता 1 मिनिट वाचून काही होणार नाही हे ठरवून जायचं. आणि पालकांना पण अडवायचं माझं की लेकरांना कष्ट करू द्या, पण एक्झामच्या दिवशी त्याच्या मागे लागू नका. ओके, मी तुम्हाला सांगत होतो. आणि माझा मेडिसिनचा पेपर होता, मेडिसिनचा पेपर. मी शिस्तबद्ध प्राणी, डे 1 to डे फायनल. संडेला स्टडी नाही, संडेला रेस्ट करायची. संडेची आम्ही वाट बघायचो. संडे दुपारनंतर काहीच नाही, काही नाही म्हणजे काही नाही. म्हणजे असं ना, संडे दुपारनंतर असं की आम्ही MBBSला फायनल आहेत हे कोणाला कळलं नाही पाहिजे, अशी टोकार पोरत असं वाटलं पाहिजे, इतकं धिंगाणा करायचं. कळलं मी काय म्हणलं ते? ओके. आणि मंडे आला, मंडे सकाळचे 8 वाजले की अभ्यासाला सुरू, सॅटर्डे संध्याकाळी 12ला बंद. तर ही सिस्टीम आमची होती, ही सिस्टीम मी पाळा. मी तुम्हाला सांगत होतो मेडिसिनचा पेपर होता, मी घरी गेलो. पद्मश्री डॉक्टर तात्यारावांच्या घरात मी राहत होतो, हॉस्टेलवरून मी घरी गेलो.
दादांना 3 लेकरं आहेत. सायली, सपना, सुमित असे त्यांचे नाव आहेत. छोटे छोटे होते, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी अशी लहान लहान लेकरं. पण माहीत नाही, मी त्याच्यावर प्रचंड धिंगाणा करायचो. मी आताही धिंगाणा करायला मला प्रचंड आवडतं. मी घरात गेलो की आजही खोड्या करतो माईच्या बापाच्या. मला प्रचंड आवडीचे विषय आहेत, ते काय माहीत नाही. म्हणजे मी घरामध्ये माझं वय 4 वर्ष आहे, फक्त 4 वर्ष. ओके. आणि मी तसंच राहतो, मला प्रचंड आवडतं ते. असं की मी सिरियस अजिबात नसतो, कधीच नसतो, कुठेच नसतो. ओके. आणि छान जगायचं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी घरात गेलो की हे 3 लेकरं, मला आवडीची गोष्ट माहिती आहे. ह्या म्हणजे माझी मोठी लेक, दादांची मोठी मुलगी म्हणजे 7वीला जाईपर्यंत मला आंघोळ घालायला प्रचंड आवडायचं. माझ्या लेकाला पण मी तू 7वीला जाईपर्यंत आंघोळ घातली. आणि मी आंघोळ घातली, दुसऱ्या घातलेलं कळायचं कोणी आंघोळ घातली. तेवढं स्वच्छ का चक्क आंघोळ माहीत नाही, पण ते मला फार आवडीचा विषय होते सगळे. तर हे असे प्रचंड आवडीचे धिंगामस्ती करायचे घरामध्ये. पण शिस्तीने, ते पण लेकर प्रचंड अभ्यास करायचे, शिस्तीने अभ्यास करायचे. मी त्यांचे टाइम टेबल बनवून द्यायचो. आमची लेक 12वीला मेडिकलला लागेपर्यंत मी टाइम टेबल बनवायचो आणि ते टाइम टेबल जसं फॉलो करायचे. मला एक कळलं की टाइम टेबल फॉलो केला की एकदम माणूस. टाइम टेबल कसा करायचा असतो, आपले टॉपिक सगळे लिहून काढायचे, त्या टॉपिकला आपल्याला किती वेळ लागतो लिहून काढायचा, दिवसाला किती तास आपल्याला मिळतात लिहून काढायचे, तेवढं तसंच करायचं. आणि रिपिटेशन खूप झाली पाहिजे बघायचं. रिपिटेशन मिनिमम 30 रिपिटेशन झाली पाहिजे प्रत्येक टॉपिकवर. हे बघायचं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जगातला कुठलाच प्रश्न जर अवघड झाला विठ्ठल आणि म्हणू नका मला. ही सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये तुम्ही जा बघा. आणि मग मेडिसिनचा पेपर होता. घरात गेलो 4 लोकांचं क्वार्टर होतं. एका क्वार्टरमध्ये आम्ही राहतो, दुसरे जण 4 जण राहतो. त्यातले मेडिसिनचे बॉस आमचे वर राहत होते, ज्यांचा पेपर होता. आणि घरात गेलो धिंगाणा सुरू केला ह्या 3 लेकरांबरोबर. मी घरात जाऊन मेडिसिनचा पेपर 10 वाजता पेपर, 8 वाजता घरात आहे. आणि मस्त धिंगाणा करतोय. तेवढ्यामध्ये बेल वाजते माझ्या घराची. बेल वाजली की आमच्या वहिनीने आहे ना, म्हणजे खूप साधा माणूस आहेत. म्हणजे असं ना की मायांना, माझ्या आईवडिलांना मायांना म्हणतो मी. ते माझे पहिले आईवडील आणि दादा वहिनी हे माझे दुसरे आईवडील. आजही ते 4 जण एकत्र जेव्हा बसतात, सगळ्यात पहिलं बहिणीच्या पाया पडतो मी, नंतर माईच्या, नंतर अण्णाच्या, नंतर दादांच्या. माहीत नाही, पण त्यांनी खूप प्रेम केलं, बेटासारखं प्रेम केलं. म्हणजे एखाद्या आईनं कसं प्रेम केलं, हे वहिनीने माझ्यावरती प्रेम केलं, मोठ्या वहिनीने. त्यामुळे ना तिला खूप मानतो मी. आणि तुम्हाला सांगतो की घरामध्ये बेल वाजली आणि धिंगाणा करत होतो. वहिनी दरवाजा उघडला तर डॉक्टर एन डी कुलकर्णी सर होते. एन डी कुलकर्णी हे माझे मेडिसिनचे बॉस होते. विठ्ठल कुठे आहे, पहिला प्रश्न त्यांचा. विठ्ठल कुठे आहे घरात, काय करतोय, धिंगाणा करतोय म्हणल्या वहिनी. मेडिसिनचे बॉस, मेडिसिनचा पेपर, सगळ्यात अवघड पेपर, मेडिसिनचा पेपर म्हणजे आजही मेडिसिनचा पेपर सगळ्यात अवघड पेपर. धिंगाणा करतोय, बोलो विठ्ठलला, बोलवलं. एकदम गरीब होऊन असे हात बांधून समोर गेलो. एकदम गरीब होतो का नव्हतं माहिती, पण समोर बॉस असं गेलो, पाया पडलो सगळ्यात पहिलं. गुड मॉर्निंग सर असं म्हणालो. अभ्यास झाला विठ्ठल, हो सर. हे वाचलं ते वाचलं, हो सर, हो सर, हो सर, हो सर, हो सर, सगळे उत्तर हो सर. हां, चल ऑल दी बेस्ट. पुन्हा एकदा पाया पडलो, दरवाजा बंद केला. सर गेले. घरात आलो, पुन्हा धिंगाणा आपला केला. उर्वरित धिंगाणा संपला. आणि मग आमचा एक सेंटर, आमच्या कॉलेजपासून आमचं एक्झामचं सेंटर साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावरती होतं. माझा एक दुसरा मित्र डॉक्टर बालासाहेब कराड म्हणून, तर त्याच्याकडे ती अवंती नावाची एक लुना होती. तिला पुढे सीट असायचं, मागे फक्त दांडा असायचा. त्या दांड्यावरती मी बसलो. आपल्याकडे काहीच नाही, आपण साधी माणसो, सायकल पण नाही, बाकीचं सोडूनच द्या. हो, अति गरीबाचे लेकरं आम्ही. त्याच्यामुळे त्या सायकलवर बसलो. कशाचं काही वाटलं नाही आपल्याला. गरिबीचं कधीच म्हणजे आजही या मोठेपणाचं काही कौतुक नाही. तेव्हा गरिबीची पण कधी अडचण नाही वाटली, कधीच नाही वाटली. ओके. आजही जमिनीवर बसणे, जमिनीवर खाणे, जमिनीवर बोलणे, याच्यात मला आनंद आहे, आजही आनंद आहे. तुम्हाला मी सांगत होतो की त्याच्या पाठीवर बसलो आणि निघालो. पण एक्झामला निघताना आता बार काय निघाले करो, एक्झामला निघालो. आणि काय सांगू, एका बाजूने एक रिक्षा चालला होता, रिक्षा. हां, त्या रिक्षामध्ये माझं उगीच लक्ष गेलं, तर त्या रिक्षात माझी क्लासमेट होती बसलेली, मैत्रीण माझी, त्यात बसली, त्या रिक्षात बसली होती. त्याच्याकडे माझं हळूच लक्ष गेलं. बाल्या म्हणजे माझा मित्र लुणा चालवत होता, मी मागे बसलो होतो. तिची स्पीड किती, 20 स्पीड, हळूहळू चालवत होता. ते तिकडे लक्ष गेलं, तर ती माझी मैत्रीण रिक्षामध्ये मागे बसली होती आणि तिच्या एका बाजूला तिची आई बसली होती आणि ती आई तिचे केस विंचरत होती. बाबू, मी तर धिंगाणा केला आणि हिला केस विंचरायला पण वेळ मिळाला नाही. बाबा, मेडिसिनचा पेपर आहे. आई गो, तुला शपथ सांगू, आता पण एक ठोका चुकला सगळं झालं माझं. आणि पुन्हा मग एकदम बारकाईनं बघायला लागलो. तर तिच्या बाजूला तिची बहीण बसली होती. ती तिला खाऊ घालत होती. अरे और बोलले, हे काय चाललंय आता, तिला खायला पण वेळ नाही. आई ग, मग आणखी लक्ष दिलं, पुन्हा बघायला लागलो. तर तिचा भाऊ रिक्षाच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसलाय आणि पुस्तक असं पकडलंय. तिला वाचायला 3 किलोमीटरला 15 मिनिटात काय वाचणार आहे बाबा म्हणली. पण हे सगळं झालं, पण मी आणि बाला डिस्कस करतोय. मी तर धिंगाणा केलाय, हिला वाचायला वेळ इथं मिळत नाही. आपल्या पेपरचं कसं रे, तुम्हाला
तुम्हाला सांगतो लेकरांनो, म्हणजे धड 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 कळता कळेना, एक्झामला पोहोचलो खरा, सगळं झालं खरं. तिथं गेल्यानंतर आपला बिंदास गेलो, मस्त एक्झाम दिली. आणि तुम्हाला माहिती आहे की मेडिसिनमध्ये विठ्ठल रांदेला गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. आणि ह्या गोल्ड मेडलचं रेकॉर्ड 38 वर्ष झालं कोणी तोडलं नाही, 38 वर्ष. माहिती आहे, याला म्हणतात कन्सिस्टन्सी. तुम्ही जर सातत्यानं अभ्यास केला तर रिक्षात अभ्यास करायची गरज नाहीये, सेंटरच्या बाहेर बसून अभ्यास करायची गरज नाहीये, आणि तो अभ्यास कामाला येत नाही. आमच्या मैत्रिणीचं काय झालं सांगू, नापास झाली. यार रिक्षात कुठं अभ्यास करतात, काय मोठी पद्धत आहे का? मला तुम्हाला सांगायचं आहे, अभ्यास करण्याची सिस्टीम असते, आणि ती सिस्टीम सातत्यानं थोडा थोडा दररोज अभ्यास एवढ्यासाठी करा की एकदाच 11th आवरला टेन्शन येत नाही. काय होतंय, 2 महिने एक्झाम आहे, हो हे पण राहिलं, हो हे पण राहिलं, आता नेमकं कुठून सुरू करू, आता काहीच कळत नाही ना, आणि मग टेन्शन येतं, मग मध्ये पण जात नाही बाहेर पण जात नाही. अशी अवस्था नाही करायची. मस्त स्टडीचा रूपरेषा तयार करायची आणि धिंगाणा मस्ती सगळं करायचं, असं जगायचं, पॉश जगायचं. विद्यार्थी आहे 12वीचा म्हणजे त्या विद्यार्थ्याला इकडं पण बघायचं ना, इकडं कोणी सांगितलं, हे कोणी सांगितलं, इकडे पण बघा, इकडे पण बघा, इकडे पण बघा, कोण नाही बघायचं. ओके, मला काय सांगायचं ना की म्हणजे अगदी ते घरामध्ये सुद्धा मुलाची 12वी आहे, मुलीची 12वी आहे, फोन नाही करायचा, पुन्हा अरे कुठे असं काही नसतं. नॉर्मल पिक्चरमध्ये राहिलं पाहिजे, नॉर्मल वातावरणात राहिलं पाहिजे, आणि नॉर्मल जगता आलं पाहिजे. फक्त शिस्त असली पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. मी जर माझ्या वॉचमॅनला वेळ दिला की मी 3 मिनिटात येतो, मी 3 मिनिटात जात असतो. माहित आहे, कळलं मी तुम्हाला काय म्हणलं तर, शिस्त. मग तो कुठे असो, आणि त्याचा फायदा होतो, सगळ्यांना फायदा होतो. ह्यांना म्हणालो की 10 वाजता एंट्री करतो, तर 10 वाजता एंट्री झाली पाहिजे म्हणजे झाली, जगात काय पण करू. मी एवढा 300 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, पण 10 वाजता एंट्री झाली पाहिजे. 9 वाजता आला तर इथं संभाजीनगर आला पाहिजे, 9 वाजता संभाजीनगर आलो इथं मी 9 वाजता. म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी की तुम्ही एकदा ठरवलं या गोष्टी करायच्या, बरोबर गोष्टी करायच्या, शिस्तीत राहा, तुम्हाला त्रास होत नाही, अभ्यासाचा त्रास होत नाही. तुम्हाला सांगत होतो की कन्सिस्टन्सी. पहिला शब्द कुठला सांगितला, अरे मोठ्याने बोला. दुसरा, जे माणसं कमिटमेंट करतात, कन्सिस्टंट राहतात, त्यांना तिसरा विषय आपोआप येतो, त्याला म्हणायचं कॉन्फिडन्स. काय येतो, कसा येतो कॉन्फिडन्स? मला छोटं उदाहरण सांगतो, 4च मिनिटं माझ्याकडे राहायचं, त्यामुळे पुन्हा घड्याकडे बघत होतो. मी सांगत होतो की कॉन्फिडन्स कसा येतो, एक छोटं उदाहरण सांगतो. तुमच्याकडे उदाहरण सांगतो. माझा मुलगा तुमच्याकडे असताना, ही 15ची बॅच आहे त्यांची, 2015ची. आता मी म्हणालो की आता मी म्हातारा आहे, म्हणजे माझा मुलगा पण मोठा आहे. मी तुम्हाला सांगत होतो की 2015ला तो मेडिकल लागला. नेमकं ना 13ला नीट झाली, 14ला नीट झाली, आणि 15ला पुन्हा CET झाली महाराष्ट्रापुरती, ते कोर्टात केस वगैरे झाल्यामुळे. तर मुलं खूप डिस्टर्ब होऊन गेले, प्रचंड डिस्टर्ब झाली. माझा मुलगा पण डिस्टर्ब. मी म्हणलं महाराष्ट्रातल्या सगळ्यासाठी तुला पण आहे, जाऊ दे, कर जे आहे ते कर. 2 महिन्यात लेकरांनी CETची तयारी केली, परत त्यांनी CET दिली. तो एक्झाम सेंटरवरती गेला. मी असा बाप आहे की लेकराला कुठंच पहिलीला LKGला ॲडमिशन घ्यायला गेलो नाही, 6वीला ती शाळा बदलली, त्या शाळेत कधी गेलो नाही. 10वीला तो गेला तेव्हा त्याच्या शाळेत गेलो, तर गेस्ट म्हणून गेलो, तो अँकर होता, त्याने हातात माईक दिलं, मी बोलून आलो. 11वीला ॲडमिशन झाल्यानंतर मात्र मी गेलो होतो पालक म्हणून, आणि मागे जाऊन बसलो होतो. त्या प्रिन्सिपलनी मला पकडलं, सर तुम्ही मागे कशी बसले ती या, आणि म्हणून बोला. त्या दिवशी पण गेस्ट होऊन गेलो. त्याच्यानंतर मी कधी शाळेत कॉलेजमध्ये कुठे गेलो नाही, परीक्षेला सोडायला कुठं गेलो नाही, असा मी बाप आहे. आणि त्यांनी एक्झामला गेला, एक्झाम दिली CETची, आणि परत येताना माझ्या बायकोचा, म्हणजे कल्पना माझ्या बायकोचं नाव आहे, तिचा फोन घेतला, आणि तिच्या फोनवर मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100% बघा. पण मला माहित होतं, जसं मी म्हणालो, माझ्या मुलाला 45 मिनिट दररोज मिळायचे अभ्यासाला. 11वीला असताना शाहू कॉलेजला होता, 12 तास कॉलेज होतं. 45 मिनिट त्यांनी 45 मिनिट मिळायचे ना, 44 मिनिट अभ्यास केला. 45 म्हणजे 40. त्याच्यानंतर प्रिपरेटरी लिव्हमध्ये 3 तासात तो ब्लॉक करायचा, 3 तास. तर 3 तासाला 1 मिनिट पण कमी अभ्यास नाही केला. 3 तास म्हणजे 3 तास, 2 तास 59 मिनिटं पण नाही. ओके, मी काय म्हणतो कळलं तुम्हाला, तर दिस इज कॉल्ड एज अ कन्सिस्टन्सी. ओके, आणि मला माहित होतं ना, मी सोबत राहत होतो, मला माहिती होतं. त्यामुळे तिथून मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. मला माहित होतं, म्हणलं ये अभिनंदन तुझं. इतकंच बोललो, आला तो घरी. पहिली आन्सर की आली त्याला बायोलॉजी 100 पैकी 100 मार्क होते. दुसरी आन्सर की आली, आणि त्यात 1 मार्क गेला प्रसादचा. 1 मार्क गेला. प्रसादची रडायला लागला मोठ्याने की नाही. कळतं का रडायला लागला? जेवढ्या मुलांनी तू जे आन्सर लिहिलंस ते लिहिलं, ते सगळ्यांचं गेलं. आन्सर घे विषय संपला. पण त्याच्यानंतर तोटा काय, बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं, आणखी काय पाहिजे. पण भानगड अशी आहे, तो रडायला लागला. मी उपडी जाऊन बसलो. आमदांचा मला फोन आला. माझ्या बाबाला फोन लावता येत नाही, पण त्यांना प्रचंड असिस्टंट आमच्याकडे. इटल्याला फोन लाव. इटल्या म्हणणार एकाच माणूसच्या जगामध्ये, इटल्याला फोन लाव. आणि अण्णाने म्हणलं एक विषय संपला ना, एका असिस्टंटने फोन लावून दिला, हां बोला.
कुठे आहेस तू? नका ओढायला लागले ते मला, जे अण्णा झापायला लागले नाही, मला बघायचं काम नाही. म्हणलं काय झालं घरी? अरे बापरे म्हणलं तो झालो. पळत घरी गेलो तर हिली रडायला लागले. माझा मुलगा आहे ना, माझ्या मायचा आणि बापाचा जेवढा प्यारा आहे ना तेवढा जगात कोणाचाच नाही. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही, ते माय अण्णा आणि माझं लेकरू हे एकच आहेत, फक्त शरीर वेगळे आहेत. म्हणजे अण्णांना आजारी पडल्या जर गोळी घ्यायची असेल ना, ते प्रसादाला विचार आणि मग दे, तुला काही कळत नाही त्याला. मला काही कळत नाही. मला यार कमाल झाली अण्णा, तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? लोक 3-3 महिने वेटिंग करून माझ्याकडे येतात आणि मला कळत नाही. तर हा आमच्या घरातला विषय होता. घरात गेलो, प्रसाद रडत होता, लिकरू करायला लागलाय. अहो अण्णा म्हणलं जाऊ द्या, आता तुम्हाला नाही का, मला कसं कळणार नाही, सांग मला काय झालं ते. आता ह्या बापाला काहीच कळत नाही, कसं सांगू समजून. म्हणलं अण्णा ज्यांना जे उत्तर लिहिलंय ते जेवढ्या मुलांनी उत्तर लिहिलंय त्या सगळ्यांचा एक मार्क गेलाय, तर त्याचा पण मार्क गेलाय, वेगळं काय झालं नाही. मग लिकरू रडतंय कसं, आता मी कसं करू, आता लिकरू रडतंय कसं. त्याला हातात धरलं, असं दूर घेऊन गेलो. म्हणलं बघ तुला काय करायचं कर, अण्णा रडू नको, अण्णा मला झापा लागले. आता अण्णा समजून सांगून कळेल ना, काय करावं असं म्हणालो. ठीक आहे, मला तू कुठं पण जाऊन रडायचं, अण्णा सोडायचं नाही, अण्णा खूप छापतात मला वेळासारखं असं म्हणलो. जाऊन आपलं उडीत बसलो, पेशंट बघायला लागलो. हा गेला कॉलेजमध्ये 12-13 पुस्तक घेऊन. प्रसाद कॉलेजमध्ये गेला, त्याच्या शाहू कॉलेजमध्ये गेला. तिथल्या प्रिन्सिपल मॅडम मला फोन आला, सर प्रसाद इथं आलाय. म्हणलं काय करावं, तिथं कशाला पोहोचलाय बरं. मला म्हणलं हां ठीक आहे, काय अडचण नाही, असं असं आहे मॅडम, मला माहिती आहे. नाही तसं नाही म्हणे, प्रसाद जे म्हणतो ते बरोबर आहे, आपल्याला कोर्टात जायचंय. तुम्हाला कळतं का म्हणलं काय बोलताय ते, काय चाललंय सगळं. नाही ऐका सर म्हणे, तुमचा काय विषय नाही, आमचं कॉलेज जाणार म्हणे, कॉलेज कोर्टात जाणार. बापरे म्हणून. आणि मी टक्कन फोन ठेवून दिला, तुम्हाला काय करायचं, कारण ही कोर्टात गेले, त्याच्यावर स्टे आला. 12 लोकांची कमिटी महाराष्ट्रामध्ये नेमली गेली. 12 लोकांची कमिटी नेमली की आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि 12ला 12 प्राध्यापकांनी उत्तर दिलं की तेच आन्सर बरोबर आहे. आणि पुन्हा प्रसादला 100पैकी 100 मार्क मिळाले. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, अरे काय म्हणायचं, याला म्हणायचं कॉन्फिडन्स. आता हा कॉन्फिडन्स कधी येतो, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज युअर कॉन्फिडन्स. कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज युअर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स हा कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी येत असतो. त्याला माहिती आहे ना आपलं बरोबर आहे. कसं बरोबर माहिती होतं, तेवढी 2 वर्षाचं कष्ट तेवढा केलेलं असतं, तेव्हा ते येतं की हे आपलं बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, हे सगळं झालं, कमिटमेंट केली, कन्सिस्टन्सी केली, कॉन्फिडन्स आला, एवढं सगळं करून कधी मार्क नाही चांगले पडले तर काय होतं, तुम्हाला हे माहिती आहे का? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत, किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांना, मलाही माहित आहे. ते डोळ्याचे डॉक्टर आहेत, कारण ते माझा सख्खा मोठा भाऊ आहे. त्यांना पद्मश्री दिले डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. सध्या देशामध्ये हायेस्ट आणि जगामध्ये हायेस्ट कॅटरॅक्ट सर्जरी करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. जे डीन राहिले, बरोबर आहे, आपले मेडिकल सायन्सचे डायरेक्टर राहिले, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच पोस्टवर राहिलेला हा माणूस, बरोबर आहे. आणि डोळ्यासाठी पर्टिक्युलर त्यांना पद्मश्री दिले भारत सरकारने. तुम्हाला हे माहिती आहे का की डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्या विषयात नापास झाले होते. दादा फायनल MBBSला ऑप्थॅल्मॉलॉजी नापास झाले. तुम्हाला हे माहिती आहे का की नापास होणारी माणसं मोठी होतात, बाकीचं होतं मला माहित नाही. तेव्हा समजा तुम्हाला जर कधी अपयश आलं ना, त्याला काय विचार करूया, हे समजून घ्या की तुम्ही फार मोठा माणूस होणार, जगात मोठा माणूस होणार आहे. ते अपयश आलेलं वर्ष तुम्ही म्हणाल घरी जाऊन लहानी सरांनी सांगितलंय नापास झालं की आपोआप मोठं होतं, असं नाही सांगितलं मी, असं नाही सांगितलं. नापास झाल्यानंतर आपोआप मोठं होत नाही. नापास झाल्यानंतर ते एक असं जोरात धक्का बसतो. तुझा धक्का आहे ना, ते तुमचं स्पिरिट असतं, ती तुमची एनर्जी असते, तुमची शक्ती असते, आणि ती शक्ती जर युटिलाइज तुम्ही केली ना, जगात सगळ्यात मोठा माणूस बनता. त्यामुळे ना, मी जेवढी माणसं मोठी बघितली, एकदम उंच माणसं बघितली ना, ती सगळी माणसांच्या आयुष्यात कुठेतरी अपयश आले, त्यामुळे ती माणसं मोठी झाली. बाकी सरळ चालणारी माणसं मोठी होतात की नाही याच्यावर मला सांगणं कठीण होईल, पण अपयश होणारी माणसं पक्की मोठी होतात. त्यामुळे समजा तुमच्या आयुष्यामध्ये कधी अपयश आलं ना, समजून घ्या बॉस, तुम्ही जगातला मोठा माणूस होणार आहे. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. आय हॅव गॉट 14 गोल्ड मेडल, 14, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तरी पण मी नापास झालो होतो, हे किती लोकांना माहिती. MCS प्लास्टिक सर्जरी ही आपल्या देशातली मेडिकल सायन्सची हायेस्ट डिग्री घेताना जे मुंबईमध्ये मी नापास झालो होतो. मला असं वाटतं की मी जर नापास झालो नसतो एवढा मोठा माणूस झालो नसतो. त्यामुळे नापास होणं ही शक्ती आहे, त्याला उगीच्या टेन्शन नका घेत जाऊ. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही कमिटमेंट केली, कन्सिस्टन्सी आहे, कॉन्फिडन्स आला आणि नापास झाला, एखादं वर्ष ड्रॉप करावं लागलं, तुम्हाला कोणी विचारत नाही. कोण विचारतं डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्या विषयात नापास झाले का पास झाले, कोण विचारतं?
विठ्ठलाला कोण विचारतं? कुणी विचारत नसतं, कुणी विचारत नाही. काय विचारतं? तुमचं प्रभुत्व विचारतं, तुम्ही किती सक्सेसफुल आहात ते विचारतं. त्यामुळे ना कधी अपयश आलं तर आता माझं कसं होणार, मी पुढे जाऊ शकणार की नाही जाऊ शकणार, मला हे जमणारच नाही का, मग मी आता कायच करू, हे असलं नाही यार, असं बिलकुल नाही, असा विचारच नाही करायचा, असा अजिबात विचार नाही करायचा. त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, समजा कधी अपयश आलं ना, सगळ्यात पहिलं आपल्या आईवडिलांना सांगा. आणि समजा तुम्हाला यश मिळालं ना, तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं ना, सगळ्यात पहिलं आपल्या आईवडिलांना सांगा. आपल्या आईवडिलांना जेवढा आनंद होतो ना, तेवढा जगात कोणालाच होत नाही. तो आत्मिक आनंद असतो, खरा आनंद असतो. मायबाप आहे ना, डान्स करत असतात. आणि समजा तुम्हाला कधीतरी अडचण आली, तुम्हाला काहीतरी अपयश मिळालं, तरी पण आपल्या आईवडिलांनाच सांगा. तुम्हाला मी बॉन्ड पेपर लिहून देतो, ते तुमच्या पाठीमागं भिंतीसारखं पडाल, सगळं जग तुमच्या विरोधात गेलं तरी. त्यामुळे ना आई वडील आहे ना, हा विषय खूप वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की यश मिळालं ते पचत आलं पाहिजे, आणि अपयश मिळालेलं उंच नेता आलं पाहिजे. त्याला शक्ती असं म्हणतात, आणि ती शक्ती अडचणीची नसते, पण तिला बाहेर काढता आली पाहिजे. मी सांगत होतो, कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स एवढे जगातले लोक बघितले, पण एक चौथा शब्द माझा आहे, आणि तो शब्द आहे कनेक्शन. कुठला? मी काहीच खाल्लं नाही तरी मोठ्याने बोलतोय. चौथा कुठला? भिंती फुटल्या पाहिजे रे. आपण तरुण आहेत, मी एकटाच म्हातारा आहे, तरीच मी मोठ्याने बोलतोय. लहान असून मी जास्त बोलायला लागलोय. तुम्हाला सांगत होतो मी, कनेक्शन, हे जे यश मिळतं ना, हे यश मिळवायचं जर टिकवायचं असेल, यश मिळायला टिकवायचं असेल तर कनेक्शन आपल्याला एक तयार करता आलं पाहिजे, कनेक्टेड आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि ते कनेक्शन कुणावर ठेवायचं आहे तर आई वडिलांबरोबर कनेक्शन ठेवता आलं पाहिजे. आई वडिलांबरोबर. तुम्हाला माहित नाही किती लोकांना कळलं न कळलं, पण मला कळलं. एकदा ना माझे 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. एक, दररोज आपल्या आईला किंवा वडिलांना सकाळी पहिला फोन करत जा. सोबत असाल तर सकाळी एकदा पाया पडत जा. आम्ही साष्टांग दंडवत घालतो, मला खूप छान वाटतं. माझी बायको साष्टांग दंडवत घालते, मी अर्धा वागतो, पण मी दररोज आई वडिलांच्या पाया पडतो. मला वाटतं विठ्ठल लहानेंचं आजचं जे यश आहे ना, ते फक्त माईच्या नानांच्या पायामुळे बाकी आहे. त्यांना कनेक्टेड राहा, बघा किती छान वाटायला लागतं, खूप मन प्रसन्न होतं. जेव्हा आईला भेटता ना, तेव्हा तिला एकदा घट्ट पकडा, ओके, आणि तिच्या मांडीवर झोपा. बघा एकदा 2 मिनिटं झोपून बघा. 55 वर्षाचा होईपर्यंत माझ्या माईच्या मांडीवर दररोज झोपायचो. आता मी तिला खूप मिस करतोय. पण मी त्याला सांगत होतो की तिच्या मांडीवर जेव्हा झोपतो ना माणूस, आणि ती जेव्हा अशी डोक्यात हात घालते ना, आणि तो जो स्पर्श आहे ना, नाही शब्दात वर्णन करता येत, करू शकत. मी खूप लक्की ठरलो बघा. मी म्हणतो की मायबाप सोबत असणं ना, याच्यावर मोठं कुठलंच यश नाही, कुठलंच नाही. आणि ते मला जसंच पाहिजे होतं, आणि परमेश्वराने जसंच दिलं. मला असं वाटायचं की अगदीच मी म्हातारा होईपर्यंत सोबत राहिले पाहिजे. 90 वर्ष राहिली, अण्णा 94 वर्ष राहिले, खूप छान जगली, खूप मजा केली आम्ही. पण तुम्हाला सांगत होतो मी, आपल्या आईला माहीत असतं की आपल्या लेकराला काय आवडतं, माहीत असतं. तुम्ही कधी पण घरी गेला की आई माझ्या लेकराला हे आवडतं, माझ्या लेकीला हे आवडतं, माझ्या लेकराला हे आवडतं करत असते. तुम्हाला आशीर्वाद की आत्तापर्यंत म्हणजे मागच्या 16 जुलैला मी लास्ट ब्रेथ घेतला. तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत म्हणजे मागच्या जूनमध्ये, अगदी 1 वर्षापूर्वी दादा येणार होते. 3 जूनची गोष्ट आहे. दादा दर महिन्याच्या पहिल्या रविवारी अंबेजोगाईला येतात, तिथं चॅरिटी उपडी काढतात. तुम्हाला सांगतो मी की माझी माय दही लावायला व्हायची माझ्या बायकोला. माझी बायको म्हणजे माझ्या माईची सख्खी मैत्रीण. माहीत नाही, पण मी ना म्हणजे आशीर्वाद वाटतं मला, मी कशावरच जळत नाही, पण एका विषयावर जळतो. माझी माय, माझी बायको, माझी माय आणि अण्णा, ह्या तिघांची जी मैत्री आहे याच्यावर मी मात्र आयुष्यभर जळालो. कारण मला नेहमी प्रश्न पडला की मी त्यांचा आहे काय माझी बायको त्यांची. म्हणजे जर एखाद्या लेकीनं आईवडिलावर कसं प्रेम करावं, असं माझ्या बायकोने माझ्या मायबापावर प्रेम केलं. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. माहीत नाही त्यांचं काय होतं, कुठल्या जन्माचं काय होतं, आय डोंट नो. त्याच्यामुळे माझ्या बायकोला माझ्या माईचा अण्णांचा आदेश हा शेवटचा आदेश असायचा. मी घरात गेलो दिवशी, मला भूक लागली होती, फ्रीज उघडलं, अख्खं फ्रीजभर दही. मी कल्पना म्हणून लागलो, दही अख्खं फ्रीज भरून, एवढं फ्रीज आहे माझ्याकडे. म्हणली माईने लावा सांगितलं. म्हणून का? दादा येणार आहे, दादांना दही आवडतं. म्हणलं हो ग, दादांना दही आवडतं मला माहीत आहे, पण अख्खं फ्रीज भरून दही दादा खाणार आहेत का? मग हाऊस माईकडे गेलो, बायकोला म्हणून काय फायदा. माय म्हणलं एवढं दही? हो माय, लेकरू येणार आहे उद्या. अगं मला माहीत आहे लेकरू येणार, माय लेकराला दही आवडतंय. अगं माझी माय लेकराला दही आवडतं मला माहीत आहे ग, पण फ्रीज भरून नाही माय.
माझी माय मला आवेजबाग घालायची, तुम्हाला माहीत नाही माय लेकरू एकटे येत नाही, लेकरावर खूप लोक येतात, मग सगळ्यांनी दही खाल्लं लेकराला पुरायचं नाही म्हणून कल्पनाला म्हणली फ्रीज भरून दही लावा. त्याला म्हणायचं माय, त्याला म्हणायचं माय. कधी पण लेकराला विचार करते. माझा एक छोटा प्रश्न आहे, आपल्या आईला माहित आहे तुम्हाला काय आवडतं, पण तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतं? प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की आपल्या आईला काय आवडतं? प्रामाणिक उत्तर द्या. विठ्ठलाला खोटं बोलले पाप लागतं पण सांगितलं मी. ओके, त्याचा पुढचा प्रश्न आहे, किती लोकांनी तुमच्यापैकी आपल्या आईला काहीतरी चांगली गोष्ट करून खाऊ घातली? किती लोकांनी खाऊ घातली? मला कळलं नाही कारण सगळ्या मोठ्या पालकांना पण सांगतो, सगळ्यांनाच कळायला पाहिजे. मी आहे ना माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी माणूस आहे. माझ्या पायामध्ये बूट घालायला पण माणसं आहेत, मला काहीच कमी नाही. पण तुम्हाला सांगू का, मी माझ्या माईचा चहा मी दररोज बनवायचो, दररोज म्हणजे दररोज. फक्त बनवायचं नाही, तिला असं हाताने पाजायचो आणि हाताने चहा पाजून झाल्यानंतर मायला म्हणायचो की माय चहा का झाला गं? आणि ती म्हणायची माय छान झाला, मस्त झाला. माझी माय गोरी होती, एकदम सुरकुत्या पडलेला चेहरा होता, पण ते मस्त झाला जो म्हणलेला जो चेहरा आहे ना, ही माझी दिवसभर शक्ती असायची. काय मजा यायची बॉस, मी शब्दात नाही सांगू शकत. मी या गोष्टीचा खूप मिस करतोय, वेड्यासारख्या मिस करतोय. पण तुला सांगतो ना मी, किती मोठा विषय आहे. माझ्या माईला नारळाचा तुकडा आवडतो. आमच्या घरात कधी ओल्या तर कधीही नारळ पडलं तर फ्रीजमध्ये ओल्या नारळाचा तुकडा असतो, म्हणजे असतो. जोपर्यंत माय खात नाही तोपर्यंत कोणालाच खायला परमिशन नाही. माझ्या घरातली भाजी अण्णा जाईपर्यंत अण्णाला विचारून व्हायची, माई जाईपर्यंत माईला विचारून व्हायची, मला विचारून माझ्या मुलाला विचारून कधीच झाली नाही, कधीच झाली नाही. आम्ही ह्या गोष्टी खूप मिस करतोय आता. पण तुम्हाला सांगू का, मी एकदा कधीतरी ना आपल्या आईला काय आवडतं करून द्या यार. काय मजा येते तुम्हाला, काय सांगून काय नाही. त्या आईचा चेहरा आहे ना, काय फुलतो, काय म्हणजे वेडा होते यार ती. आणि तिचं ते प्रेम आहे ना, तिचं स्पर्श आहे ना, तो इमॅजिनच करू शकत नाही, इमॅजिनच करू शकत नाही. मी म्हणतो ना की तुमच्यातली पवित्रता, तुमच्यातली शुद्धता आहे ना, ती फक्त आई करू शकते. आणि जी माणसं ही अटॅच असतात त्याला EQ असं म्हणतात, इमोशनल क्वेश्चन. आपण म्हणतो लेकर हुशार आहेत, IQ, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन विषयी आपण खूप सारं बोलत राहतो, पण EQ नावाचा एक क्वेश्चन असतो, त्याला इमोशनल क्वेश्चन असं म्हणतात. आपण आहे ना, किती मोठे झालो, किती गाड्या आहेत, किती नोकर आहेत, किती पैसे आहेत, हे मॅटर करत नाही. आपण किती सुखात आहे ते मॅटर करतो. घरात गेल्यानंतर आई वाट बघते, वडील वाट बघतात, बायको वाट बघते, लेकरू वाट बघतात. सगळ्यावर जेवण करायचं आहे, घट्ट एकदा पकडायचं आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या खुशीमध्ये कधी झोपायचं आहे, मांडीवर कधी डोकं ठेवायचं आहे. ह्याच्यात जे सुख आहे ना जगात कुठेच नाही. आणि हे देणं काय अवघड आहे? हे काहीच अवघड नाही. तुम्हाला सांगतो ना की आम्ही उसाचा रस माझ्या माईला आवडतो ना, उसाचा रस प्यायला जायचं ना तर आम्ही अमेरिकेला जायची सगळं तयारी निघायची. मी उसाचा रस प्यायला निघणार डॉक्टर विठ्ठलला आणि लातूरच्या बाहेर पडायचं म्हणजे अडचणचा विषय. आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन बसायचो, त्याला मी येणार कळलं की तिथं 100 लोक जमले असायचे. मग तो उसाचा रस असा धुवून आम्हाला देणार. उसाचा रस पिला की अण्णा उसाचा रसाचे पैसे द्या. अण्णा माझा बाग एवढा चेंगट माणूस जगात कोण नसेल. पैसे नसताना कधी पैसे काढले नाहीत, असताना कधीच काढले नाहीत अण्णाने, कधीच नाही काढले. काय भानगड माहित नाही मला, एवढा चेंगट माणूस, बापरे. मग शेवटी अण्णा पैसे द्या. हो इटेला किती पैसे? 500 रुपये. बाबा 500 म्हणजे माझ्या बाबासाठी 500 रुपये म्हणजे आबाळ कोसळलं. तेवढे 500 रुपये म्हणजे अण्णा लातूरमधला रस्ता आहे ते बाकीवाचं नाही, 500 रुपये द्यावं लागतात. एवढं सगळं बोलल्यानंतर अण्णा पैसे द्या किती वेळा म्हणल्यानंतर म्हातारे दे गे पैसे. इटेला लय किरकिर करायला लागला. पैसे म्हातारे म्हणजे माझ्या माईला, बापाने कधी काढले नाही. मला बापाचे पण नव्हते पाहिजे, माईचे पण नव्हते पाहिजे, पण ह्याला जगणं म्हणतात यार. हे जगता आलं पाहिजे. ह्या जगण्यातली मजा आहे की नाही? याला काय लागतं? त्याला किती पैसे लागतात? असं जगायला काय लागतं? हे असं जगणं, ह्याला जगणं म्हणतात. मी माझ्या वडिलांनी मला किती वेळा पण झापलं. मी एकदा पण अण्णा तुम्ही का झापलं म्हटलं. माझ्या माईने मला कधीच नाही, एकदा एका शब्दाने तो रागवलं नाही. पण अण्णाने मला 1,00,000 वेळा झापला असेल, 1,00,000 काहीच कारण नसताना. ओके, पण मी बापाला एकदा पण अण्णा तुम्ही असे म्हणलात का पण म्हणलं. मी म्हटलं की माझा बाप आहे ना, आपल्याला काय कळतं, रिस्पेक्ट करा यार. म्हणजे खूप मजा येते, माहिती आहे, खूप मजा येते. मग जेव्हा बापाला कळालं की मी चुकीचा रागावलोय, अण्णा गळ्यातून रडायचे. इटल्या फार मोठे विषय नसतात मित्र, छोटे विषय असतात, पण इमोशनल बॉन्डिंग ठेवता आली पाहिजे. आणि त्या इमोशनल बॉन्डिंगनं माणूस खूप सुंदर राहतो, माहिती आहे का, खूप जगल्याचं वाटायला लागतं. तुम्ही कसं बघा, आमच्या घरात TV नाही, आता आहे पण लावला जात नाही, पण घरात गेलाच धिंगाणा, मस्तीच मस्ती म्हणजे अण्णा मी माझा मुलगा बायको जेवण झालं की मायच्या नानाचे भांडण लावायचे. आणि माया नाना भांडायला लागले की मी माझी बायको एक वेळ हाबून हसायचो. कुटुंबुटीचे भांडणं पण काय मजा यायचं मला काय सांगू. काय म्हणजे किती लहान गोष्टी. माझी माय जेव्हा स्वयंपाक करायची तर माझ्या बायकोसाठी सगळ्यात जास्त भाज्या करायची. 11 भाज्या बनवायची. एका रविवारी महिन्यात एकदा ती स्वयंपाक करायची. तर माईनं ज्या दिवशी स्वयंपाक करणार आहे ठरलं आमचं, तर आम्ही 3 दिवस जेवायचं नाही. 3 दिवस
ओके, शनिवार शुक्रवार शनिवार उपास, मग शुक्रवार उपास असतो, त्याला लागून मी शनिवार उपाशी राहायचं, म्हणजे असं काही फळं वगैरे खायचे, कारण रविवारी एकदा बसलं की 3 तास जेवायचं, माईचं स्वयंपाक पूर्ण संपवायचं. तरी माझे माय पोट भरलं नाही का माय, आणखी काही देऊ का माय, अगं तुला कळतं का काही. पण ह्याच्यातली जी मजा आहे ना, तुम्हाला सांगतो लेकरांनो, ह्याच्यातली जी मजा आहे ना ती जगात कुठेच नाही आहे. पण ही मजा घ्या, तुम्ही मोठे माणसं बना, पण भावनिक कनेक्टेड राहा. हा ओके, आईवडिलांच्या प्रत्येक शब्दाचा आदर करा आणि त्याच्यामध्ये सगळं काय मोठेपण आहे. तुम्हाला सांगतो ना, आईला आहे ना आपल्या लेकराला कधी दुखायचं नसतं. कधी तुम्हाला वडील रागवले, कधी आई रागवली, तुमच्या अभ्यासासाठी रागवली, तर राग नका मानू, कधीच नका मानू, कधीच म्हणजे कधीच मानू नका. माहिती आहे का, त्या रागवण्यामध्ये प्रेम आहे. तुम्ही मोठे व्हावेत, तुमच्या आयुष्यामध्ये सुख मिळावं, तुमचं करिअर खूप चांगलं व्हावं, हे त्या आईवडिलांची इच्छा असते. माहिती आहे का, म्हणून ते तुमच्या यशासाठी, तुमच्या करिअरसाठी रागवतात. ते जेव्हा तुम्हाला रागवतात, तुम्ही कॉलेज जाता ना, ते घरी रडत बसलेलं असतं, तुम्हाला काय सांगावं. ते आई आणि वडील खूप वेगळा विषय असतो लेकरांना, तुम्हाला कळत नाही. हेच रागवले, ह्याने मला हेच दिलं नाही, असं नका समजू. त्यांच्या प्रत्येक भावना तुम्ही त्याचा आदर करा. कुठल्या आई वडिलांना कमी कळतं, कुणाला जास्त कळतं, कुणाला कळतच नाहीये, पण आई वडिलांचं डिग्री ही सारखीच असते. ते रिक्षावाला असो, तो कामगार असो, की तो प्लास्टिक सर्जन असो, आई वडील सारखेच असतात. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक आई वडिलांच्या शब्दाचा आदर करा. मी तुम्हाला सांगत होतो ना की महिला मी चहा पाजायचो, मी शेवटी आता मी चहा पाजताना असं त्याच्याकडे घेऊन गेलो. तिला मध्ये फ्रॅक्चर झालं होतं पायाचं, पण हाताचं फ्रॅक्चर झालं, ती बेडवर होती 14 महिने. आणि तिला असं सकाळी ना, आधीच ती गोरी होती, सकाळी तिला पावडर लावून बसवायचो. बरोबर 6:45ला मी तिला चहा पाजवायचो. ठरलं असं सगळं. चहा घेऊन गेलो, मी तिला चहा दिला, तिला चहा पिला. पुन्हा प्रश्न आहे माझा, दररोजचा प्रश्न, मला का वाटतं 24 वर्ष मी तिला दररोज विचारायचं चहा कसं झाला, दररोज विचारायचो. माहिती ती म्हणायची माय मस्त झाला, छान झाला. त्या दिवशी मी विचारला चहा कसं झाला, छान झाला. मग चहा शिल्लक राहिला होता, मी केलेला चहा मी कोणाला देत नव्हतो. ते चहा एकदम महत्त्वाचा चहा होता. मग माझी इथे स्टाफ होती, माझी माय म्हणली माय त्यांना पण द्यावा, बाबा टाकले ना तिला पण द्यावा. आता माय म्हणली ना, मायचा ना बाबा शब्द तोडायचा ना, तरी काय पण सांगू. म्हणलं ठीक आहे घे चहा. स्टाफला म्हणालो मी घे चहा. नाही सर म्हणजे तुम्ही गेलाच घेत. त्याच्यानंतर मी ऑफिसला जाणार होतो, गेलाच घेत. म्हणलं घे, माय रागवली आहे, उगी चोकी माझ्यावर चिडेल, तिथं पुन्हा थंड होईल, घेऊन टाक. असं मी म्हणालो की तिला चहा घेतला. बघा चहा घेतला, एक घोट पिला आणि असं माझ्याकडे पाहिलं. म्हणलं का गं काय झालं. नाही काय नाही सर काय. म्हणलं काय झालं सांग, काय झालं. ती म्हणाली काय नाही सर चहामध्ये साखर नाही आहे. बघा याच्या पुढचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. माझ्या मायने चहा पिला होता आणि तिला मी प्रश्न विचारला होता की माय चहा का झालाय गं. आणि माझी माय म्हणाली ती माय मस्त झाला, छान झाला, ज्या चहामध्ये साखर नव्हती. ह्याला माय म्हणायचं यार, तुम्हाला काय सांगू, ह्याला माय म्हणायचं. हे ना म्हणजे आपल्या लेकराला कसाच त्रास झाला नाही पाहिजे कुठल्याच अँगलनी, हा विचार करणारी आई असते. माहिती का, त्याच्यामुळे तिला खूप माना, तिला खूप रिस्पेक्ट द्या, तिच्या खूप इच्छा पूर्ण करा, तिला नेहमी सलाम करत चला. जे लोक आईवडिलांसोबत राहिले ना, त्याच्यावर सुखी या जगात कोणीच नाही आहे. कोणीच नाही. मी हे अनुभवलं आहे, मी स्वतः अनुभवलं आहे. 1, 2, 3 वर्ष नाही, 55 वर्षाचा अर्ध्याहून जास्त म्हातारा होईपर्यंत मी त्याच्यासोबत राहिलो आहे. आणि त्यातलं जे सुख हे जगात कुठेच नाही. म्हणून मी सांगत होतो, यशाचा पासवर्ड पहिला मोठ्याने, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे कनेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते ठेवा. किती लोक कनेक्शन ठेवणार, हात वर करा. नाही सगळ्यांनी करा, हात वर सगळ्यांनी करा. जे खाली ठेवेल त्याला पाप लागेल, सगळे खाली वर. हां, आणि आता तुम्ही मला प्रॉमिस करताय की कनेक्शन ठेवायचं आहे. आता नाही ठेवलं तरी पाप लागतं, कारण नाव विठ्ठल आहे माझं. कनेक्शन ठेवा आणि ते खरंच ठेवा. तुम्हाला पुन्हा सांगतो मी पोरांनो, याच्यामधली जी मजा आहे ना जगात कुठेच नाही आहे. आणि प्रत्येक भाषणाचा शेवट मी करायचो की आमच्या अण्णांना भेटा. आता तेही म्हणू शकत नाही मी अण्णांना भेटा, पण असा माणूसच मी जगात नाही बघितला. साधा घरचा माणूस, गरीब माणूस, शेतकरी माणूस, शेतात राहिलेले, न शिकलेला माणूस, फेटा बांधायचे, धोती घालायचे, काय म्हणजे शेतातलं काम करणारा माणूस. पण हवेत चालायचे अण्णा हवेत चालायचे. मी एवढ्यासाठी अण्णांना भेटा म्हणायचो की अण्णा हवेत चालायचे. अण्णांचं वजन 52 किलो होतं, 52 किलो. शेवटी ते 46 किलो झाले होते. पण 52 किलो असताना बापाला असं वाटायचं की बापाची छाती हत्ती एवढी मोठी आहे. बापाच्या चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. मला एवढं असं वाटायचं काय करावं माणसाला. म्हणजे कधीच बाप जमिनीवर चालला नाही माझा, कधीच चालला नाही. त्या दिवशी मी ओपडीत बसलो होतो आणि अण्णा हवेत चालत होतो. बघा, अण्णांना भेटा एवढ्यासाठी म्हणायचो मी की अण्णा हवेत चालायचे. हवेत कधीच चालतात हे बघण्यासाठी तुम्हाला भेटा म्हणायचो मी, नेहमी म्हणायचो मी. त्या दिवशी अण्णा असे हवेत चालत होते. मग मी ओपडीत बसलो होतो. अण्णा म्हणून अण्णा तुम्ही पडाल हो, तुम्ही हवेत चालायला अण्णा ऐका माझं, असं मी म्हणालो. अण्णांनी एकदा माझ्याकडे तिरपं पाहिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे.
आता माझा प्रश्न काय, अण्णाचं उत्तर काय? मी म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत पडा. अण्णा म्हणते तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा बाप आहे, मला माहित आहे ना. आता मी कोण आहे? पण अण्णाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या माहित नाही आणि बापाने उत्तर द्यावं आणि उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक विठ्ठल लहानेचा बाप आहे. त्यांचा पडतो. शक्तीकडून आली माननांमध्ये पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने विठ्ठल लहानेचा बाप आहे. ही शक्ती आहे राखलीकरांनो. तुम्हाला मला हे सांगायचं आहे. म्हणून अशी शक्ती बाहेर काढा, अशी शक्ती बाहेर काढा. इतके मोठे व्हा ना, या साकार क्लासला वाटलं पाहिजे लहाने सर हे आमचे लेकर आहेत. त्या अख्ख्या टीमला, सागरच्या टीमला असं वाटलं पाहिजे. चव्हाण सरांना, महाजन सरांना, थोरात सरांना, पेशकार सरांना असं वाटलं पाहिजे की ही आमचे लेकर आहेत, आमच्या क्लासचे लेकर आहेत. तुम्ही जेव्हा संभाजीनगरच्या बाहेर जाल तर अख्ख्या जिल्ह्याला वाटलं पाहिजे विठ्ठल लहाने सर तुम्हाला माहिती आहे का हे संभाजीनगर जिल्ह्याचे लेकर आहेत. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाल महाराष्ट्राला वाटलं पाहिजे हे महाराष्ट्रीयन आहेत. आणि जेव्हा तुम्ही भारत देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारतीय. तितके मोठे व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.